कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात अमृत योजनेतील पाणी आणि ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण न करता रस्त्यांची कामं सुरू करण्यात आल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाच्या गटनेत्या नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी केलाय। योग्य नियोजनाशिवाय रस्ते केल्यास भविष्यात राजारामपुरीतील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागू शकते, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलाय। कोल्हापूर शहरातील व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या राजारामपुरी परिसरात सध्या रस्त्यांची कामं सुरू आहेत। मात्र अमृत योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या पाणी आणि ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण न करता रस्ते करण्याचा प्रशासनाचा अट्टाहास असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाच्या गटनेत्या नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी केलाय। याबाबत आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलं की विकासाला आमचा विरोध नाही, मात्र काम करताना योग्य नियोजन आणि दर्जा असणं आवश्यक आहे। पाणी आणि ड्रेनेज लाईन टाकण्यापूर्वीच रस्ते केल्यास भविष्यात पुन्हा रस्ते खोदावे लागतील आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागेल। राजारामपुरी, शास्त्रीनगर, उद्योगनगर, सायबर चौक ते शाहू मिल तसंच इतर प्रमुख मार्गांसाठी अमृत योजनेतून पाणी पुरवठा पाईपलाईन मंजूर असूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे यांनीही प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर प्रश्न उपस्थित करत राजारामपुरी परिसरातील पाणी पुरवठा व्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो अशी चिंता व्यक्त केली। अमृत योजनेतील पाईपलाईन आणि ड्रेनेज लाईनचं काम पूर्ण करूनच रस्त्यांची कामं करावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा आणि महापालिकेला घेराव घालण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। 2016 साली रस्ते झाले होते आणि त्यानंतर 2017 साली अमृत योजना मंजूर झाली आणि ह्या अमृत योजनेमध्ये राजारामपुरीतले प्रमुख 4 रस्ते जे की राजारामपुरी मेन रोड, बस रूट, कॅसल रोड आणि बापट मार्ग ह्या मार्गामध्ये अमृत योजनेतून ऑलरेडी त्यावेळी लाईन्स पाण्याच्या मंजूर करून घेतल्या गेलेल्या आहेत। पण असं असताना आता रस्ते केले जात आहेत आणि त्याच्या खाली पाईपलाईन्स आणि ड्रेनेज लाईन्स नाहीत। वारंवार 2017 पासून आमची ही मागणी आहे, आजची नाही। रस्ते मंजूर झाले त्या दिवसापासून आजतागायत आम्ही तेच बोलतोय की आधी पाईपलाईन्स टाका, पाणी लाईन्स टाका, पण त्या अजूनही झालेल्या नाही आहेत। आधी रस्ते करा, शहरातले रस्ते पूर्ण करा, पण त्याआधी मंजूर असलेल्या टेंडरमध्ये मंजूर असलेल्या लाईन्स तुम्ही करा। हे टेंडर आमच्याकडे आहे अमृत योजनेचं, यामध्ये त्या लाईन्स मंजूर आहेत राजारामपुरी मधल्या, आणि हे तुम्ही करत नाही आणि तुम्ही डायरेक्ट रोड करताय। या पत्रकार परिषदेला विशाल देवकुडे, सामाजिक कार्यकर्ते राहुल कांबळे, सूरज कांबळे, रघुनाथ टिपुगडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।